नमस्कार, मानसीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण मेथी मसाला पुरीची रेसिपी पाहणार आहोत। मेथी मसाला पुरी बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये मेथी स्वच्छ निवडून घेतली आहे। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर देखील घेतली आहे। आता ही कोथिंबीर आणि मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे। आता एक वाटण तयार करून घेऊयात। इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या व अर्धा चमचा जिरं टाकून त्याचं वाटण तयार करून घ्यायचे। आता एका भांड्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे रवा, 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा धणा पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून टाकायचा। त्याचबरोबर हे तयार मिरचीचं वाटण यामध्ये घालून घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ घालायचं, 2 चमचे तेल टाकून घ्यायचं। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की यामध्ये ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। त्याचबरोबर ही बारीक चिरलेली मेथी देखील घालून घ्यायची। ही मेथी व कोथिंबीर या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं। नेहमीच असं पुऱ्यांना घट्टसर असं पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ देखील मळून घ्यायचं। आता या तयार पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या। इथे मी सर्व पुऱ्या अगोदर लाटून घेतल्यात। आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं की यामध्ये एक एक करून पुरी सोडून तळून घ्यायची आहे। सुरुवातीला तेल गरम झालं की त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून या सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या। सेम प्रोसेस रिपीट करून राहिलेल्या सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या। इथे आपली गरमागरम मेथी मसाला पुरी खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।